नमस्कार मित्रांनो, आज आपण निघालो आहोत चंपाषष्ठी निमित्त जेजुरी या ठिकाणी। आपण सध्या येऊन पोचलो आहोत जेजूर गडाच्या पायथ्याशी। मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठी पर्यंत हे चंपाषष्ठीचे 6 दिवसांचे नवरात्र असते। जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा केला जातो। हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी हजारो भक्तजण जेजूर गडावर गर्दी करताना दिसतात। मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून षष्ठीपर्यंत मल्हारी मार्तंडाचा षडरात्र उत्सव साजरा करतात। जेजुरी त्याचप्रमाणे पाली व मंगसुळी ही जी क्षेत्रस्थाने आहेत या ठिकाणी देखील खूप मोठा उत्सव साजरा केला जातो। ज्या भक्तांचे खंडोबा कुलदैवत आहेत त्यांच्याकडे कुलाचाराप्रमाणे आधीचे 5 दिवस उपवास करून 6व्या दिवशी खंडोबाला महाभिषेक षोडोपचार पूजा करून महानैवेद्य दाखवला जातो। चंपाषष्ठी दिवशी खंडोबाला वांग्याचे भरीत, बाजरीची भाकरी आणि कांद्याची भाजी यांचा नैवेद्य म्हणून अर्पण करण्याची प्रथा आहे। या नैवेद्याला विशेष धार्मिक महत्त्व आहे। या 6 दिवसामध्ये श्री खंडेरायांचे भक्त मल्हारी महात्म्य या ग्रंथाचे वाचन करतात, तेव्हा पुढे अखंड नंदादीप देवत ठेवतात। षडरात्र उत्सव म्हणजेच 6 रात्रींचा उत्सव। चंपाषष्ठीच्या आधी 6 दिवस प्रतिपदेपासून खंडोबाची षडरात्रोत्सव म्हणून विशेष पूजा आणि जागरण केले जाते। पूर्वी मनी आणि मल्ल या दैत्यांनी लोकांचा खूपच छळ केला, तेव्हा शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन त्या दैत्यांशी मोठे युद्ध केले आणि मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला चंपक वनात मनी व मल्ल या दैत्यांचा वध केला। तेव्हापासून ही षष्ठी चंपाषष्ठी म्हणून ओळखली जाते। मणिमल्ल दैत्यांचा वध केला म्हणून शंकराला मल्हारी व मल्हारी मार्तंड, खंडोबा, खंडेराय असे नाव पडले गेले। मान्यतेनुसार असे सांगितले जाते की चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाची उपासना केल्यास शत्रूंवर विजय मिळतो व त्याचप्रमाणे वाईट शक्तींपासून मुक्ती मिळते, आरोग्य आणि समृद्धी प्राप्त होते, भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असेही सांगितले जाते। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती व व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट्स व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।